हाय हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल. मी रवीना आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज गुरुवार आहे आणि गुरुवारच्या दिवशी आपण स्वामींची सेवा करतो. तर स्वामींचा गुरुवारी अभिषेक कसा करावा हा या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे. चला तर मग आपण स्वामींच्या अभिषेकाला सुरुवात करूया. प्रथम आपण स्वामींना अक्षदा वाहायच्या आहेत आणि श्री स्वामी समर्थ नामाचा सतत जप करायचा आहे. किंवा तुम्ही ओम श्री स्वामी समर्थाय नमः या मंत्राचा जपसुद्धा करू शकता. त्याच्यानंतर स्वामींना फुलं वाहायची आहेत. फुले वाहून झाल्यानंतर स्वामींना अष्टगंध लावायचा. तुमच्याकडे अष्टगंध असेल तर अष्टगंध लावा, नाहीतर चंदन लावलं तरी चालेल. तर माझ्याकडे इथे चंदन आहे तर मी स्वामींना चंदनच रोज लावते. त्याच्यानंतर पाणी अर्पण करायचं आहे. पाणी अर्पण करून झाल्यानंतर स्वामींची मूर्ती थोडीशी हाताने चोळून घ्यायची, का तर आदल्या दिवशी लावलेला जो गंध वगैरे आहे तो निघून जातो. त्याच्यानंतर आपला पंचामृताने अभिषेक करायचा आहे. पंचामृतामध्ये दही, दूध, तूप, मध आणि केळी हे आहे. मी दर गुरुवारी स्वामींना पंचामृतानेच अभिषेक घालते. सर्व देवी देवतांना सुद्धा पंचामृताने अभिषेक घालते. पण सर्व देवी देवतांचा जर व्हिडिओ बनवत बसले तर खूप मोठा होतो, म्हणून आज फक्त स्वामींचाच अभिषेक मी दाखवते इथे. स्वामींची ना मनोभावे अशी ही सेवा केली ना की दिवसभर मन अगदी प्रसन्न राहतं. कधी एकदा पुढचा गुरुवार येतोय असं होतं मला तरी कधी. तर पंचामृताने स्नान झाल्यावरती ना असं मूर्तीला थोडंसं चोळून घ्यायचं, का तर जे पंचामृताने ना मूर्ती अशी खूप छान उजळून पण निघते. म्हणूनच पंचामृताने मी स्नान घालते गुरुवारी स्वामींना. त्याच्यानंतर पाणी अर्पण करून घ्यायचं आणि मूर्ती स्वच्छ करून घ्यायची. तर ते पंचामृताचं पाणी ना मी झाडामध्ये ओतलं आणि परत एकदा हळदीच्या पाण्याने स्वामींना स्नान करून घेते. एकीकडे टी व्हीला मी तारक मंत्र लावलेला आहे, दुसरीकडे मी स्वतः श्री स्वामी समर्थ म्हणत स्वामींचा अभिषेक करते. तर घरात ना एवढं छान प्रसन्न वातावरण तयार झालं होतं की काय सांगू, खूप छान वाटत होतं. हळदीचं पाणी स्वामींना स्नान करून झाल्यानंतर परत एकदा पाण्याने स्वच्छ स्वामींना स्नान घालून घ्यायची. परत एकदा स्वामींना छान असं चोळून घ्यायचं. आता हे सुद्धा हळदीचं पाणी मी झाडालाच ओतलेलं आहे. त्याच्यानंतर परत एकदा स्वामींना स्वच्छ पाण्याने स्नान घालायची. मी पाण्यामध्ये थोडेशा पाकळ्या पण टाकल्या होत्या, त्याच्यामुळे फुलांचा पण स्नान स्वामींना होतो. आपण सर्वजणच पैसा, नाव, प्रसिद्धी हे मिळवण्यासाठी दिवसभर झगडत असतो. सगळं काही मिळालं ना तरीही मन शांत राहत नाही. पण स्वामींचीही अशी सेवा जर केली ना तर वेगळाच आनंद भेटतो, खूप छान वाटतं. स्वामींची पूजा करताना असं वाटतं की आपल्या सगळ्या चिंता त्यांनी आपल्या खांद्यावर घेतल्या आहेत. स्वामींचा अभिषेक पूर्ण झाला. स्वामींना स्वच्छ कपड्याने पुसून घेतलं. त्याच्यानंतर त्यांच्या आसनावरती बसवलं आणि माझ्याकडे इथे ही नाथ तर संपलं होतं, त्याच्यामुळे मी स्वामींना आज गुलाब अत्तर लावणार आहे. तर कापूसाच्या साह्याने मी स्वामींना अत्तर लावून घेतलं. तर मी इथे परत चंदनसुद्धा लावून घेते स्वामींना. तुमच्याकडे अष्टगंध असेल तर अष्टगंध लावा, पण सध्या उन्हाळ्याचा दिवस सुरू आहे ना तर चंदन कसं शरीराला थंडावा देतं, तर म्हणून मी स्वामींना सुद्धा चंदनच लावते. त्यानंतर स्वामींना गुलाबाचं पुष्प मी अर्पण करते. तर अशा पद्धतीने माझा अभिषेक पूर्ण झाला. तर सर्व देवी देवतांना मी हळदी कुंकू आणि जे पुरुष देव आहेत त्यांना चंदन लावून माझं झालेलं आहे आणि त्यांना पुष्प पण मी अर्पण केलेलं आहे. त्यानंतर आता धूप आरती करते. देवपूजा करायच्या आधीच अभिषेक करायच्या आधीच मी दिवासुद्धा लावून घेतला होता, कारण अग्निदेवाला साक्षी ठेवूनच मी माझा अभिषेक पूर्ण केला. स्वामींची केलेली सेवा, स्वामींची केलेली मनोभावे जी सेवा असते ती फक्त एक पूजा नाही, तर ती एक अशी शक्ती आहे जी आपल्याला मनातून एकदम मजबूत बनवते.
तर हे मी काल रंगोली मॅट बनवलं होतं ते मंदिरासमोर माझ्या ठेवलं. तर अशा पद्धतीने मी माझा आजचा स्वामींचा अभिषेक केला. माझी गुरुवारची पूजा अशा पद्धतीने संपन्न झाली. तर तुम्ही कशा पद्धतीने स्वामींची गुरुवारी सेवा करता मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि माझा हा अभिषेक तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.